श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज गुरुवार आहे, तसेच हनुमान जयंती व चैत्री पौर्णिमाही आहे। त्यामुळे सगळ्यांना चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज चैत्र पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच गावात जत्रेची धूम चालू असणार। गावोगावी देवीच्या जत्राही सुरू आहे। अनेक मंदिरात महाप्रसाद वाटप चालू आहे। अनेक जण आपापल्या मूळ गावी जाऊन कुलदैवतांचे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करतात। आजचा दिवस आनंदाने साजरा करत असतील। इथे माझी सकाळची नित्यनियमित देवपूजा करून झाली। रात्रीच खूप पाऊस पडून गेला, त्यामुळे वातावरण थोडेसे थंडगार झाले होते। देवपूजा करत असतानाच अथर्वचं चालू होतं की मला मंदिरात जायचं म्हणून आवरून दे। या सगळ्या गडबडीत त्याचंही आवरणं राहिलंच होतं। सगळ्यात आधी त्यामुळे देवपूजा करून घेतली। खाली आले तर पाहते तर काय, अंगणामध्ये या मावशी जोगवा मागण्यासाठी आल्या, कारण आज चैत्र पौर्णिमा आहे। त्यामुळे जाऊबाईने आणि मी त्यांची हळदी कुंकू लावून मीठ, पीठ, तेल व इतर साहित्य देऊन पूजा करून घेतली आणि नमस्कार केला। नंतर मी माझ्या या कामाला लागले। दुपारी अचानक केव्हाही आभाळ येतं व पाऊस येतो, त्यामुळे कपडे वाळायला उशीरच होतो, म्हणून सगळ्यात आधी कपडे धुवून टाकले। कपडे धुवून झालेच होते, ऊन काही आज जास्त कडक पडलंच नव्हतं। हा मनी प्लांट सावलीत ठेवल्याने तो आता चांगला बहरू लागला आहे। माझा उपवास असला की आर्यनला डब्यात दही साबुदाणा न्यायचाच असतो, म्हणून त्याच्या डब्यात दही साबुदाणा दिला। आर्यन गेला होता शाळेत। अथर्व, ऋतुजा आणि त्याच्या मोठ्या मम्मी सोबत गेला होता मंदिरात, त्यामुळे वेळ होताच, म्हणून म्हटलं की स्किन केअर करून घ्यावं। मी स्किन केअर करण्यासाठी हा रूपमिंत्राचा फेस वॉश वापरते। आता भूक तर खूप लागली होती, म्हणूनच लगेचच बटाटा चिरून फराळ तयार करून घेतला। माझा फराळ खाऊन होतच आला तोपर्यंत ऋतुजा आणि अथर्व मंदिरातून आले होते। त्यांनी येताना हा प्रसाद घेऊन आले, म्हणून लगेचच हा प्रसाद खाऊन घेतला। आज मारुतीच्या मंदिरात बुंदी व भाताचाही प्रसाद मिळाला होता, त्यामुळे येताना अथर्वने बुंदीचाही प्रसाद आणला, त्याला दुपारी तो खायला दिला। तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा। मिनी ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।